कसलीही पूर्वतयारी न करता आपण आज अप्पे बनवणार आहोत. रोज आपण वेगळे पदार्थ बनवत असतो. इडली, डोसा, उत्तप्पा किंवा पोहे, शिरा, उपमा. पण आज आपण बनवणार आहोत कसलीही पूर्वतयारी न करता अप्पे बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून. हे तांदळाचे अप्पे बनवायला खूपच सोपे आहेत आणि खायलासुद्धा खूपच स्वादिष्ट, चविष्ट लागतात. नमस्कार, सविताच किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण अप्पे रेसिपी बनवणार आहोत. तर मी अप्पे बनवण्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, पाऊण वाटी बारीक रवा घेतला आहे आणि त्यात मीठ टाकून चांगलं मिक्स केलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाऊण वाटी दही असं घेतलं आहे. जास्त आंबटही नाही, जास्त आंबट असं दही घेतलं नाही मी. रात्रीच लावलेलं सकाळी दही घेतलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आणि त्यात आत्ता मी थोडं करून पाणी टाकत आहे. गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. कन्सिस्टन्सी बरोबर असली की हे अप्पे चांगले होतात. आणि थोडं पाणी टाकून आपल्याला गरजेनुसार हे पीठ आणि दही, रवा, तांदळाचे पीठ, मीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता कन्सिस्टन्सी बरोबर आहे. हिरवी मिरची बारीक करून कट करून टाकायची आहे. तुमच्या आवडीनुसार ठेचूनही टाकू शकता. आणि पाववाटी मी गाजर खिसून घेतलं आहे. बारीक करून कोबी घेतला आहे पाववाटी कोबी टाकला आहे. पातीचा कांदा एक टाकला आहे कट करून. आणि एक सिमला मिरची टाकली आहे कट करून. आणि कोथिंबीर टाकली आहे अर्धी वाटी अशी कट करून बारीक. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ह्या पिठामध्ये आपल्या आवडीनुसार आपण भाज्या टाकू शकतो. वाटाणा किंवा स्वीट कॉर्न असं टाकू शकतो आपण. आणि आत्ता मी एक अर्धा चमचा सोडा टाकला आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं आहे. आणि आत्ता हे एकाच दिशेने पीठ चांगले मिक्स करून घेत आहे. चांगले मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या वेळ. एक 2 ते 3 मिनिट असं फेटून घ्यायचं आहे हे पीठ. आणि नंतर आपल्याला ह्याच्यावर फोडणी टाकायची आहे. कडकडीत असं 1 चमचा तेल घेतलं आहे. त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकला आहे आणि वरून टाकला आहे. ही फोडणी दिल्यामुळे आपले अप्पे अजूनच स्वादिष्ट होतात. अप्पे भांडे चांगलं गरम करून घेतलं आहे मी मध्यम गॅसवर. आणि ब्रशनी तेल लावून घेत आहे. ब्रशने तेल लावायचं. कमी तेलात सुद्धा हे अप्पे होतात. अगोदर कडेने अप्पे टाकून घ्यायचं आहे, कारण मध्यभागी गॅसची आच जास्त असते आणि अप्पे करपतात. म्हणून कडेने टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मध्यभागी टाकायचं आहे. मध्यभागी अप्पे टाकल्याने काय होतं तर करपले जातात, म्हणून कडेने टाकून घ्यायचं आहे. आणि 2 ते 3 मिनिट असं झाकून घ्यायचं आहे आपल्याला. मध्यम गॅस आहे. आणि अगोदर मधल्या साईडचे अप्पे पलटून घ्यायचे आहेत, म्हणजे करपत नाहीत. अशा पद्धतीने आपण अप्पे बनवून घेतले आहेत. छान असे गोल्डन ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचे आहेत अप्पे. तेलही कमी, आपण ब्रशने तेल खूप कमी लावून जरी अप्पे टाकून घेतले तरीसुद्धा चांगलं आहे. आणि डाएटसाठी हे चांगलं आहे. आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला ही रेसिपी खूपच उपयुक्त ठरेल, कारण आपण ह्यात पोषणयुक्त भाज्या टाकल्या आहेत. लहान मुलंसुद्धा असं भाज्या खात नाहीत, पण ह्या अप्प्यांमध्ये जर टाकून केलं तर कळणारसुद्धा नाही आणि आवडीने खातील लहान मुलंसुद्धा. आणि जे अप्पे भाजत नाहीत ते मध्यभागी ठेवून भाजून घ्यायचे. आणि अजून एकदा त्याच पद्धतीने मी अप्पे करून दाखवत आहे. दुसरी बॅच पहिल्या बॅचपेक्षा लगेचच चांगली भाजून होते, कारण अप्पे पात्र आपलं चांगलं गरम असतं. आणि कडेने असं पीठ टाकून घेत आहे मी अगोदर. छान असे अप्पे होतात ह्या पिठाचे. कसलीही पूर्वतयारी न करता आपल्याला हे अप्पे लगेचच बनवून तयार होतात. म्हणून ही सोपी रेसिपी आहे. नक्की बनवून पहा आणि 2 ते 3 मिनिट वाफवून घ्यायचं आहे.
जर तुम्हाला तेल जास्त आवडत असेल तर अशा पद्धतीने ब्रशने लावून घ्यायचं आणि पलटून घ्यायचं, म्हणजे अजून चांगलेच अप्पे भाजून निघतात आणि स्वादिष्टही लागतात. मधले अप्पे अगोदर पलटून घ्यायचे म्हणजे करपले जात नाहीत आणि मग साईडचे अप्पे पलटून घ्यायचे. अशा पद्धतीने आपले पलटून घेतले आहेत. अशाच पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलरवर आपले अप्पे भाजून घेतले आहेत. ह्यासारखे सगळे अप्पे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने अप्पे बनवलेले छान टेस्टी होतात, स्वादिष्ट होतात आणि तुम्हाला जर सोडा वापरायचा नसेल तर त्या जागी तुम्ही इनोही वापरू शकता. आणि आत्ता आपण ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत अप्प्यांबरोबर खायला. तर मी 2 ते 3 मिरच्या टाकल्या आहेत, ओलं खोबरं टाकलं आहे अर्धी वाटी, डाळवं टाकलं आहे 1 चमचा, कोथिंबीर, मीठ टाकलं आहे आणि हे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. चांगली बारीक पेस्ट करून घेतली बघा. आणि ह्यात आपण फोडणीही देऊ शकतो, पण मी असंच अप्प्यांबरोबर खायला आवडतं म्हणून ठेवलं आहे. आणि हे अप्पे आतून स्पंजी होतात, सॉफ्ट होतात आणि वरून क्रंची. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.